मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत भीती व्यक्त केली होती की पोलिसांकडून मला माहिती मिळते मला गोळी मारली जाईल। त्या पार्श्वभूमीवर आज छगन भुजबळ यांची वर्ध्यात सभा आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो परत करूया मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत भीती व्यक्त केली होती की मला गोळी मारण्याची धमकी येत आहे। त्या पार्श्वभूमीवर वर्ध्यातील ओबीसी सभेत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। आज छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वर्धा शहरामध्ये ओबीसी एल्गार सभा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी काही बाहेरच्या जिल्ह्यातूनही पोलीस फोर्स मागवण्यात आलेली आहे आणि काही इथले वरिष्ठ अधिकारी सुद्धा बोलवण्यात आलेले आहे। सभास्थळी 5 DYSP 10 PI 40 PSI आणि API 350 पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी असणारा 71 महिला पोलीस कर्मचारी त्यासोबतच पोलीस कमांडो जे आहे ते या ठिकाणी तैनात असणार आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी पावलोपावली सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। छगन भुजबळ यांची सभेची तयारी पूर्ण झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे चोख सुरक्षा व्यवस्था। बघा या ठिकाणी ही सभा होणार आहे आणि त्या भुजबळ यांनी जी भीती व्यक्त केली होती गोळी मारण्याची धमकी मिळत आहेत त्या पार्श्वभूमीवर या सभेसाठी चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येनं पोलीस फोर्स जी आहे ती या ठिकाणी तैनात आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे TV9 मराठी वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।